जय शिवराय मित्रांनो अगदी अपेक्षेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। मित्रांनो, आज 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 5 फेब्रुवारी 2026 रोजी या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक पार पडणार असून 7 फेब्रुवारीला याचा निकाल लागणार आहे। मित्रांनो, अगदी अपेक्षेप्रमाणे, कारण आपण पाहिलं होतं की कोर्टामध्ये हा विषय गेलेला होता आणि या कोर्टामधील आलेल्या निकालानुसार 15 दिवसाची मुदतवाढ ही या निवडणुकासाठी देण्यात आलेली होती। कारण कोर्टाच्या माध्यमातून 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात अशा प्रकारचा एक निकाल दिलेला होता। परंतु राज्यामधील आरक्षणाचा असलेली गुंतागुंत, याचबरोबर नवनवीन येणाऱ्या याचिका, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा या ठिकाणी गुंता निर्माण झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 15 दिवसाची मुदतवाढ या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका करता द्यावी अशी मागणी केलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवरती आज 13 जानेवारी 2026 रोजी एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामधील निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत। या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडल्या जाणार आहेत आणि याच्यानंतर आरक्षणाची गुंतागुंत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडला जाईल। अर्थार्थी आज 13 जानेवारी 2026 पासून या निवडणुकीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागलेली आहे। मित्रांनो, साहजिकच आचारसंहिता लागल्यामुळे प्रश्न निर्माण होतात, ते म्हणजे आता या जे काही विविध योजना सुरू आहेत याचं काय होणार, शेतकऱ्यांच्या असलेल्या नुकसान भरपाईच्या वितरणाचं काय होणार, विविध वाटप केल्या जाणाऱ्या अनुदानाचं काय होणार। कारण आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा कुठेतरी अटकाव करण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना लक्ष लागलेलं होतं, ते म्हणजे नमो शेतकरी किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजनांच्या याच्यामध्ये नियमित ज्या योजना सुरू आहेत या योजना किंवा अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान वितरण करण्यासाठी, पीक विम्यासारख्या बाबीचं वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची आडकाठी नसते। नवीन योजना घोषित करणं, नव्याने लाभार्थीला पात्रता करणं किंवा अग्रिम स्वरूपामध्ये काही बाबींचा लाभ देणं, अशा प्रकारच्या बाबी पार पाडता येत नाहीत। त्याच्यामुळे या सुरू असलेल्या सर्व बाबींना कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही। आता राज्य सरकार नेमकं याच्यावरती काय पाऊल उचलतंय किंवा कशा प्रकारे या योजनांना निधीची उपलब्धता करून देत आहे आणि हा निधींचा जे काही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा असलेल्या ज्या योजना आहेत याच्या वाटपाच्या प्रक्रिया पार पडते का हे पाहण्यासारखं असणार आहे। याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।